खूप दिवस झाले केळ फुलाची भाजी नाही बनवली. आज मी बाजारात गेली तेव्हा मला फूल दिसलं. म्हटलं चला आज घरी जाऊन केळ फुलाची भाजी बनवूया. आपण भाजी एवढी चांगली बनवणार आहोत ना, ज्या लोकांना आवडत नाही किंवा खात नाहीत ते लोक पण मागून खातील. चला पहिले आपण भाजी साफ करून घेऊया. भाजी सोलायच्या आधी आपल्याला हाताला लिंबू लावून घ्यायचं आहे, म्हणजे चीक लागणार नाही. वरती ही पानं आहेत त्या आधी आपण काढूया. वरची पानं काढून झाली की आतमध्ये फुलं असतात ते आपल्याला काढायचे आहेत. फुलं काढायला वेळ नाही लागत, लगेच निघतात. आपण गावी जातो तेव्हा केळीला किती फुलं असतात, तेव्हा भाजी बनवायची आपल्या लक्षात राहत नाही आणि मुंबईला आलं का मग आठवण येते. आपण वरची पानं काढून घेतलेत. आता आतमध्ये कवळी पानं आहेत ना, ती काढली तेव्हा बघा चीक निघतोय. हा बघा थोडं ओलसर पण आहे ना, हा चीक आहे. हाताला लागला चीक तर लवकर निघत नाही. बस झालं, आता सोलायचं नाही. हे कवळं फूल उरलं आहे त्याला आपण बारीक कापून घेणार आहोत. आता ही फुलं सोलायची कशी ते आपण बघूयात. हे बघा असं उघडायचं. हा भाग ना खूप कडक असतो आणि हे बघा सर्वांपेक्षा काळा आहे, म्हणजे तो काढून घ्यायचा. हे पण छोटंसं एक आहे सफेद, ते पण काढून घ्यायचं. ते फार कडक आहे, बघा शिजलं जाणार नाही. पण फुलं सोलून झाली की फणसाच्या पानावर ठेवूया, म्हणजे सर्वीकडे चीक लागणार नाही. सर्व फुलं आपल्याला अशी सोलून घ्यायचे. हे बघा आपण हाताला लिंबाचा रस लावला आहे ना, त्याच्यामुळे आपले हात काळे नाही होत. लिंबाचा रस नसेल तेल लावलं तरी पण चालेल. हे बघा वेळ लागत नाही, फटाफट सोलून होतात. सोललेली फुलं अशी नीट ठेवायची, म्हणजे कापायला बरं पडेल. ही भाजी साफ करताना आपल्या मदतीसाठी कोणी असेल ना तर लवकर होते. सर्व भाजी साफ करून घेते. आपण मग अशी केळफुलाची भाजी साफ करताना बघितलं आहे. हे बघा हे दोन्ही घ्यायचं नाही, आपल्याला टाकून द्यायचं आहे. पण कच्च्या केळाचं काही करतो तेव्हा चॉपिंग बोर्ड अजिबात वापरायचं नाही, चिकाने खराब होतो आणि निघत नाही. भाजी कापायच्या आधी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकायचं. पाण्यामध्ये लिंबू पिळते, म्हणजे कापलेली भाजी काळी पडणार नाही. आता आपल्याला भाजी कापायची आहे. भाजी एकदम बारीक कापून घ्यायची, जेवढी कापता येईल तेवढी. जवळ धरायची म्हणजे बारीक कापली जाते. कापलेली भाजी लगेच मिठाच्या पाण्यात टाकायची, नाहीतर काळी होते. आपण एक कवळं फूल उरलं आहे ते पण कापून घेऊया. ते शेंडा थोडं कापून घ्यायचा. उभं धरून पहिलं कापून घ्यायचं, म्हणजे बारीक कापलं जाईल. तर छान बारीक कापून होते. भाजी आपल्याला 1 तास मिठाच्या पाण्यामध्ये झाकून ठेवायचे, नंतर आपण शिजवणार आहोत. भाजीसाठी कारळ्याचा कूट लागणार आहे. आपण कारळे भाजून घेऊया. कारळे भाजताना गॅस बारीक ठेवून सतत परतत राहायचं. कारळे भाजलेत, काढून घेते. भाजी शिजायला ठेवले तोपर्यंत आपण कूट बनवून घेऊया. तिळामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. चला याला बारीक वाटून घेऊया. कूट एकदम असं बारीक करून घ्यायचा, म्हणजे कोणत्याही भाजीमध्ये टाकला का भाजी मिळून येते. घरामध्ये तिळाचा शेंगदाण्याचा कूट आपण बनवून ठेवला ना, म्हणजे भाज्या बनवायला बरं पडतं, वेळ जात नाही आपला. भाजीच्या फोडणीसाठी आपण 1 कांदा 1 टोमॅटो घेतले. कांद्याचे 2 भाग केले ना, मग धुवून घ्यायचं, आपल्या डोळ्यातून पाणी येत नाही. पावसाळ्यामध्ये कांद्याला बुरशी आलेली असते कधी कधी, म्हणून कांदा अगदी धुवूनच घ्यायचा. कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे. उभा कांदा कापतो तेव्हाच बारीक कापायचा. कांदा टोमॅटो बारीक कापायचा, म्हणजे आपण तेलामध्ये घातलं ना मग लवकर भाजतं. भाजीसाठी मसाला काय लागणार आहे बघूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा खोबऱ्याचा मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हिरवं वाटण, 1 चमचा तिळाचं कूट. भाजी शिजले का बघूया. गरम आहे. भाजी शिजले, आपण गॅस बंद करूया. आपल्याला भाजीतलं पाणी काढून भाजी पिळून घ्यायची आहे. कढई गरम झाली, आपण भाजीच्या फोडणीसाठी 3 चमचे तेल घेणार आहोत. तेल गरम झालं आहे, राई जिरं घालूयात. कांदा, अर्धा कांदा भाजून झाला आहे. आता टोमॅटो घालूयात. कांदा टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. चिमूटभर हिंग घालायचं आहे. सर्व मसाले एकत्र घालते. मसाले कांद्या तेलावर छान परतून घ्यायचे आहेत. शिजवून घेतलेली फोडणीमध्ये भाजी घालणार आहोत. भाजीमध्ये थोडासा गूळ घालायचा आहे. भाजीला मीठ लागणार आहे का बघूया आपण. थोडीशी भाजी घेते. मीठ लागणार आहे. भाजीचा सुगंध छान येतो आहे, 1 नंबर. भाजी आपली बनवून झाली, गॅस बंद करते. भाजी बनवून झाली, एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. केळफुलाची भाजी आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवले. कोणी पहिल्यांदा बनवायला घेतली तरी त्याला जमेल. तुम्ही पण ह्या पद्धतीने भाजी बनवा, तुम्हाला नक्की आवडेल.